नमस्कार मित्रांनो, मी स्नेहा गुप्ता, विदर्भ कन्या. माझी मातृभाषा मराठी आणि घरातील बोलीभाषा हिंदी मारवाडी. त्यामुळे माझ्या मराठीवर हिंदीचा प्रभाव जाणवतोच. असो, पण म्हणतात ना, भाषा कोणतीही असो, ती काळजातून आली की थेट काळजाला भिडते. असाच काहीसा अनुभव मला डॉक्टर संजीव गिरासे यांच्या आयपन या पुस्तकाने दिले. आयपन पुस्तकाकडे मी आकर्षित झाले ते त्याच्या मुखपृष्ठामुळे. राघू पोपट माझा आवडता पक्षी. त्याचे माणसाळलेपणा त्याच्या आरवण्यातूनही जाणवते. मुखपृष्ठ पाहता सहज चढावे म्हणून पुस्तक हातात घेतले आणि आतील लेखांची भाषा काहीशी परिचित वाटली. सुरुवातीला अडखळत वाचताना अचानक डोक्यात वीज चमकल्यासारखा लख्ख प्रकाश पडला. ती तर बहिणाबाईंची अहिराणी. थोडक्यात पुस्तकात मोठा आशय सांगणारी, जसे गागर में सागर. शाळेत मन वढाय म्हणत भावलेली हीच ती भाषा अन आपलंच करून गेलेली ती कविता. पुस्तकाविषयीचे कुतूहल पहिल्याच कस्तुरी हा लेखाने वाढवले. तो विषय होता छत्रपती संभाजीनगरच्या सारिका अग्रवाल हत्याकांडचा. हे वास्तव मांडताना लेखक डॉक्टर संजीव गिरासे तटस्थ राहू शकले नाही. एका पित्याचा सात्विक संताप व्यक्त करत ते उद्विग्न होऊन अहिराणीत म्हणतात, तुम्हा नामात इतली ताकद से ते गलीमा उतराना. हलकी वडांगवर काय पाय ठेवतास. मनासारखांना जोडे या. एकच थापटामा नहीं बेरा करी टाका. ते बापन्न नाव नाही सांगाव. या एकाच वाक्याने लेखाची संवेदनशील पितृतुल्य फादर फिगर समोर येते. पुढील लेखांमधील भाषेची अडचण वाचनाचा वेग रोखत होती, पण लेखातील जिवंतपणा पुस्तक बाजूला ठेवू देत नव्हता. हळूहळू या भाषेची गोडी लागत गेली. धनगोत म्हणजे गणगोत. नातेवाईक ही सुद्धा एक धनसंपत्तीसारखी पाठीशी उभी राहणारी ताकद असते. हा अर्थगर्भ विचार या लेखाने दिला. उचल चोखंड्या व्यक्तिविशिष्टे अचूक सांगून जातो. गणपती उन्हा हा लेख खानदेशातील सण उत्सवांचे वैभव आणि वास्तव दर्शन घडवतो. आवल चावल, सगाई छप्पन, चुबुक डुबुक, तुर्की बुरकी असे नाद निर्माण करणारे शीर्षक लाभलेले लेख म्हणावी जाणिवा समृद्ध करतात. अहिराणी भाषेतील काही शब्द एवढे वेगळे आहेत की गुगलही त्याचा अर्थ देऊ शकत नाही, आणि दिलेच तर काही वेगळंच. त्यांनी अर्थाचा अनर्थ होतो. पण वाचन पुढे सुरू ठेवले की लेखातील अर्थाचे धागे जोडून येतात आणि लेखाचा एक सुंदर जरतारी शालू विणला जातो. हेच तर आपल्या 36 पगड बोलींचे खरे वैशिष्ट्य आहे. भाषेचे सुरुवातीचे अडथळे पार केले तर आयपन हे पुस्तक वाचून संपल्याशिवाय खाली ठेवत नाही. हे पुस्तक आपल्या मराठीच्या भाषा वैभवात मोलाची भर टाकणारी आहे. आयपन हा ग्रंथ खरोखरच मोलाचा आणि संग्रही ठेवावा असाच आहे. धन्यवाद.